आता डिप्लोमाची ऍडमिशन प्रोसेस तर 1 जून पासून सुरू झाली. ऍप्लिकेशन फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं, पण बरेचसे विद्यार्थी काही कॉमन मिस्टेक करताय. मग त्यांना हेच माहिती नाही की TFWS अप्लाय करायचं किंवा नाही करायचं, मग कोणी केलं पाहिजे, याचा काही फायदा वगैरे असतो का, किंवा EWS म्हणजे काय असतं, ऑप्शन फॉर्म फिलिंग केव्हा होईल, कॅप राऊंडचे पहिले राऊंड, दुसरे राऊंड, तिसरे राऊंड हे शेड्यूल केव्हा येईल, त्याच्यानंतर आमचं ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून झालेला आहे, मग आता आम्ही पुढे काय करायचं. पण काहींचं तर अजून फॉर्मच फिल झालेला नाही, डॉक्युमेंट्सच आलेले नाही. तर या संपूर्ण गोष्टींचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि तुमचे जे पण काही डाऊट्स वगैरे तुम्हाला असेल ना डिप्लोमाच्या ऍडमिशन विषयी, हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाईल. तर ही गॅरंटी माझी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर बघा रे बाळांनो, आजच्या लेक्चरचे टॉपिक तर तुम्हाला समजले असेलच, ठीक आहे ना. तर वन बाय वन आपण संपूर्ण प्रोसेस वगैरे डिस्कस करून घेऊ, ठीक आहे. चलो, तर बघा बाळांनो, तुमचे जे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची जी सुरुवात झालेली आहे ना, ही झालेली आहे 1 जून पासून आणि ही एंड होणार आहे 21 जूनला. आणि बघा बाळांनो, याच्या डोक्यावर छोटासा स्टार दिलेला आहे. याचा अर्थ काय की आपली जी ही ऍडमिशन प्रोसेसची जी शेड्यूल वगैरे आहे ना, हा पुढे सुद्धा एक्सटेंड होऊ शकतो. पण होऊ शकतो बरं, होणारच असं नाही, ठीक आहे ना, होऊ शकतो. पण त्यानंतर बघा बाळांनो, मग यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. ज्यांनी अजून सुद्धा फॉर्म भरलेला नसेल ना, त्याने त्या लिंकवर क्लिक करायचंय आणि संपूर्ण ऍडमिशन फॉर्म हा भरायचा आहे. आणि हा कसा भरायचा आहे, या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. म्हणजे बघा बाळांनो, एक प्लेलिस्ट आहे आपली डिप्लोमा ऍडमिशन 2023-24 ची, ठीक आहे ना. मग या संदर्भात संपूर्ण डिप्लोमाच्या ऍडमिशन संदर्भात जेवढे पण तुमच्या मनात डाऊट्स वगैरे असेल ना, हे सर्व या सिरीज मध्ये मी कव्हर केलेले आहे. तर प्लेलिस्टची लिंक सुद्धा मी सर्व काही डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. मग आता बघा की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म वगैरे भरतात त्यावेळेस तुम्हाला सर्व काही माहिती प्रॉपर टाकायची, करेक्ट टाकायची आहे. 10वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नाव होतं तेच प्रॉपर टाकायचं, तुमच्या आईचं नाव जे होतं ते प्रॉपर व्यवस्थित टाकायचं आहे, ठीक आहे ना. चला, जर तुमचं नाव असं भावसार विनीत संजय म्हणजे सरनेम जर फर्स्ट असेल तर तसंच नाव तुम्हाला तुमच्या फॉर्म फिल करताना टाकायचं आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, जसं असेल तसं तुम्हाला टाकायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा पाहनो, जसं तुम्ही तुमचा सीट नंबर टाकशाल ना, तसं बाकी सर्व डाटा वगैरे फिलअप वगैरे होऊन जाईल. तुमचे जे मार्क आहे मिळालेले, म्हणजे बघा आता 100 पैकी तुम्हाला सायन्स मध्ये किती मिळाले, 100 पैकी तुम्हाला इंग्लिश मध्ये किती मिळालं, हे सर्व डाटा तुमचा ऑटोमॅटिक फिल वगैरे होऊन जाईल. आणि बघा बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वांना एक वाटत असेल की सर आम्ही TFWS येतोय, मग त्याला आम्ही टिक करावं की नाही करावं. तर TFWS म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा इन्कम हा 6 लाखांपेक्षा कमी असतो ना, तर यांना अजून एका सेक्शन मध्ये ऍडमिशन मिळू शकते. TFWS चा फायदा फक्त असा होतो की बघा, जर एखाद्या प्रायव्हेट कॉलेजची फीस जर समजा असेल 20,000 रुपये, तर ज्या विद्यार्थ्याचा नंबर हा TFWS कोट्यामध्ये लागला असेल ना, तर त्या विद्यार्थ्याला 5-6 हजार मध्ये सर्व काम त्याचं क्लिअर होऊन जातं. असं मग TFWS पूर्ण असतं का, याचा फायदा काय असतो, याचे तोटे काय असतात. तोटे म्हणजे काय की विद्यार्थी ब्रांच चेंज करू शकत नाही आणि कॉलेज चेंज करू शकत नाही, हा तोटा झाला. आणि फायदा म्हणजे काय की कसं आहे माहिती आहे का, कमी पैशामध्ये काम होऊन जातं, हा झाला आपला फायदा, ठीक आहे ना. मग बघा, जर तुमच्या पालकांचा इन्कम हा 6 लाखांपेक्षा कमी असेल ना, तरच तुम्ही TFWS साठी अप्लाय करू शकता, ठीक आहे. चला, आता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये असतील अशा विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर हे कसं की यासाठी सुद्धा काही क्रायटेरिया वगैरे आहे. डिटेल क्रायटेरियाबद्दल मी व्हिडिओ तर बनवलेलाच आहे, पण तरी सुद्धा सांगून देतो की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी असेल ना, असे विद्यार्थी EWS साठी पात्र असतात, ठीक आहे ना. फक्त त्यांचं जे राहतं घर आहे, तुझ्या घरामध्ये राहतात, त्याचा जो प्लॉट आहे ना, हा 1000 स्क्वेअर फूट पेक्षा कमी असला पाहिजे, किंवा जर त्या पालकांचं शेती वगैरेचा व्यवसाय वगैरे असेल तर 5 एकर पेक्षा कमी शेती असली पाहिजे. ही सर्व त्याच्या कंडिशन्स आहे बरं. या कंडिशन नीट लक्षात ठेवा. तर तुम्ही EWS चा कोटामध्ये सुद्धा अप्लाय करू शकता, ठीक आहे. डन. चला, त्यानंतर बघा, प्रॉपर तुमचा फॉर्म फिलअप होत असताना डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे. आता याच्यामध्ये 2 मेथड आहे, एक आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरी आहे आपली फिजिकल स्क्रुटिनी. आता ई स्क्रुटिनी म्हणजे नेमकं काय, तर ई स्क्रुटिनी म्हणजे काय की तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे, ऍप्लिकेशन फॉर्म, हा तुम्हाला घरीच भरायचा आहे किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन भरायचा आहे आणि त्या ठिकाणी स्वतःचे डॉक्युमेंट स्वतःच व्हेरीफाय करायचे. म्हणजे कसं की बघा, ज्यावेळेस तुम्ही समजा 10वीचं मार्कशीट जर तुम्ही अपलोड करताय, किंवा तुम्ही समजा तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताय, नॉन क्रिमिनल अपलोड करताय, हा डॉक्युमेंट्स कोणकोणतं लागेल ते सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, सर्वच दिलेलं आहे बाळांनो. तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाहीये. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला प्रॉपर सर्व नॉलेज मिळावं, आमची डाऊट सर्व सॉल्व्ह व्हावे, तर यासाठी बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुपची लिंक तुम्हाला दिसेल, त्या
त्यावर क्लिक करा आणि ग्रुपवर जॉईन होऊन जा. आणि बघा बाळांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगेल की 8वी 9वी 10वीचे जे पण काही बेसिक कॉन्सेप्ट जे डिप्लोमाला लागणार आहे, डिप्लोमाला ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेणार ना त्यावेळेस तुम्हाला जे कॉन्सेप्ट तुमचे एकदम जबरदस्त असले पाहिजे, तर यासाठी एक फाउंडेशन बॅच मी स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे ना. आणि या फाउंडेशन बॅच लवकरच 15 तारखेला लॉन्च होईल आणि 15 तारखेला लॉन्च झाल्यानंतर याची प्राइस एक ऊसाच्या रसाच्या ग्लासापेक्षा बी कमी आहे. 9 रुपये फक्त याची प्राइस आहे बाळांनो. ठीक आहे ना. आता 9 रुपयामध्ये जर तुम्हाला फाउंडेशन कोर्स मिळत असेल तर बघा तुमची जी बेसिक मॅथ्स असेल, बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री असेल ना, हे संपूर्ण तुमचं होऊन जाईल आणि याची प्राइस फक्त 9 रुपये आहे. मग यासाठी करायचं काय, तर इन्स्टॉल करायचं आहे विनीत ट्युटोरियल्स ऍप प्ले स्टोर वरून. आणि बघा प्ले स्टोर वरून इन्स्टॉल केलं की त्या ठिकाणी तुम्हाला अदर कोर्स मध्ये डिप्लोमा वगैरे सिलेक्ट करून तुम्हाला सर्व काही दिसून जाईल. ठीक आहे ना. या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यानंतर दिसून जाईल. ठीक आहे. चलो, तर बघा बाळांनो, तर हे तर झालं आपलं ई स्क्रुटिनी म्हणजे काय आणि फिजिकल स्क्रुटिनी काय यावर आपली चर्चा चालू होती. तर ई स्क्रुटिनी म्हणजे काय बाळांनो, की तुम्हाला तुमच्या घरूनच किंवा सायबर कॅफेवरूनच फॉर्म भरायचा आहे आणि त्याला प्रॉपर व्हेरीफाय करायचं आहे की मी व्यवस्थित फॉर्म भरला किंवा नाही, हे तुम्हाला प्रॉपर व्हेरीफाय करायचं बाळांनो. ठीक आहे ना. बस विषय क्लोज. पण आता बघा फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, की बघा तुम्हाला जर समजा व्हेरीफाय वगैरे करता येत नसेल तर तुम्हाला एक सिंपल काम करायचं आहे. काय करायचं आहे, फिजिकल स्क्रुटिनी जवळच्या एखाद्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये. मग फॅसिलिटेशन सेंटर आमच्या घराजवळ कोणतं असेल, सर्व तुम्हाला मी सांगितलंय डिस्क्रिप्शन, खूप महत्वाचं आहे. आणि जो व्हॉट्सअप ग्रुप मी बनवलेला आहे ना त्याच्यावर मी सर्व PDF, सर्व जे पण काही महत्वाचे माहिती वगैरे आहे ना, हे सर्व तुम्ही टाकणारच आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा बाळांनो. ठीक आहे ना. आणि त्या ग्रुपवर तुम्ही तुमचे डाऊट सुद्धा विचारू शकतात. तर तुम्हाला या फॅसिलिटेशन सेंटरला जायचं आहे, त्यांना सांगायचंय की सर माझा फॉर्म भरून द्या आणि तो व्हेरीफाय सुद्धा करून द्या. ठीक आहे ना. मग ते काय करतील, तुम्हाला बाजूला बसवतील आणि तुम्हाला माहिती वगैरे विचारतील आणि ते फॉर्म टका ते तुमचा फॉर्म पूर्ण भरतील आणि तुमचे जे पण काही डॉक्युमेंट्स तुम्ही ओरिजिनल घेऊन गेलेले ना त्या ठिकाणी, हे त्या ठिकाणी स्कॅन पण करतील, अपलोड पण तेच करतील, व्हेरीफाय पण तेच करून देतील. म्हणजे तुम्हाला डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये. बघा ज्याला सर्व माहिती आहे प्रॉपर कशा प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, कशा प्रकारे फॉर्म भरायचा, त्याने ई स्क्रुटिनी ऑप्शन निवडा. म्हणजे भविष्यात जे पण काही प्रॉब्लेम्स वगैरे होतील हे तुम्हाला घरी बसूनच ऑनलाईन सॉल्व्ह करावं लागतील. ठीक आहे ना. पण जर समजा ज्याला फॉर्म भरला अडचण येते, मग अशांनी काय करायचंय, फिजिकल स्क्रुटिनी हे ऑप्शन निवडायचंय. म्हणजे काय करायचं, जवळच्या कोणत्याही डिप्लोमा कॉलेजला जा, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, कोणते प्रायव्हेटला जा, गव्हर्नमेंटला रिकामा जाऊ नका. आणि तुमच्या मनात जर हा डाऊट असेल ना की गव्हर्नमेंटला जर गेलं ना तर गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला मिळून जातं, तर असं काही नाहीये. तुम्ही कोणत्याही कॉलेजला जा, तर तुम्हाला फक्त आणि फक्त ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल, डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागेल, विषय क्लोज. हे झालं तुमचं फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी. तर मला असं वाटतं जाण्या जवळच्या कोणत्याही कॉलेजला जा, कशाला 100 रुपये वाया घालता सायबर कॅफेमध्ये. ठीक आहे ना. जा मस्त कॉलेजला, तेच फॉर्म बी वरती प्रिंट वगैरे सर्व मस्त की मारून देतील, ते तुम्हाला एकदम पद्धतशीर करून देतील. ठीक आहे ना. चला असो. आणि जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे ना, या डॉक्युमेंटचे तुम्हाला 5 सेट तयार करून ठेवायचे, फक्त 5, जास्त करायची गरज नाहीये. 5 सेट तुम्हाला लागतील, फक्त 5. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बाळांनो, आणि हा जो भरलेला जो फॉर्म आहे तर 1 जून पासून तर 21 जून पर्यंत हा तुम्हाला कन्फर्म सुद्धा करायचा आहे बाळांनो. ठीक आहे ना. त्यानंतर बघा आता या ठिकाणी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होईल 23 जूनला. आता हा तुमचा पुढे सुद्धा ढकलला जाऊ शकतो, बरं लक्षात ठेवा. आता बघा बाळांनो, 23 जूनला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होईल. म्हणजे काय असतं की तुम्ही महाराष्ट्रातून तुमच्या पर्सेंटेज नुसार, तुमच्या 10वीच्या मिळालेल्या पर्सेंटेज नुसार तुम्ही महाराष्ट्रातून कितवे आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून कितवे आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज कितवे आहे, तुम्ही मुलं असेल तर मुलांपैकी किती, मुली असेल तर मुलींपैकी किती, असं सर्व 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 तुम्हाला दिसून जातं. म्हणजे तुमचा जो जनरल मेरिट लिस्ट नंबर असतो ना, हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. ठीक आहे ना. आता त्यानंतर सर्वात महत्वाचं बाळांनो, ठीक आहे ना, ग्रेव्हियन्स, सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स इफ एनी. आता जर तुमचा समजा फॉर्म मध्ये काही चुका झाल्या, आता काही काहींचं कसं असतं, सर आमचं अजून नॉन क्रिमिलियर आलं नाही सर, आम्ही तर पावतीच अपलोड केली होती, सर आमचं तर व्हॅलिडिटी झाली नाही, आम्ही तर हेच अपलोड केलं होतं, आम्हाला तर तेच अपलोड केलं होतं. म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे, जर तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड झाले नसतील किंवा समजा एखादा काही बर्थ डेट टाकताना काही मिस्टेक वगैरे होऊन गेली असेल, म्हणजे जे पण काही मिस्टेक तुमच्या झाल्या असेल ना फॉर्म भरताना, या सर्वच्या सर्व मिस्टेक तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर 24 ते 27 या पिरियडमध्ये तुम्हाला सर्व मिस्टेक करेक्ट करण्यासाठी एक ऑप्शन दिला जाईल. ठीक आहे ना. जर तुम्ही ई स्क्रुटिनी ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, ग्रेव्हियन्स सादर करावं लागेल कॉलेजला. मग कॉलेजला ग्रेव्हियन्स सादर केला की कॉलेज तुमचं फॉर्म अनलॉक करेल. मग फॉर्म अनलॉक केल्यानंतर परत तुम्ही जो पण काही करेक्शन आहे ना ते करेक्शन करायचं आणि सबमिट करून टाकायचं. आणि जवळपास 1-2 दिवसात तुमचा फॉर्म 24 तासाच्या तुमचा फॉर्म हा कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे ना. चला असो. म्हणजे इन शॉर्ट ई स्क्रुटिनी वाल्यांना सर्व गोष्टी घरूनच करावं लागतात. आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी ऑप्शन निवडलं असेल आणि तुमच्या फॉर्म मध्ये काही चुकी झाल्या असेल,
जनरली तर काही चुका होत नाही, कारण कॉलेजचा ते कॉलेजच फॉर्म भरतं ना, तर जनरली चुका वगैरे काही होतच नाही फिजिकल स्क्रुटिनीमध्ये, ठीक आहे ना. चला असो, पण जरी समजा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी निवडलं असेल आणि एखादी चूक झाली असेल किंवा एखादं समजा डॉक्युमेंट्स अपलोड करायचं राहून गेलं असेल, तर या कालावधीमध्ये 24 ते 27 मध्ये तुम्ही त्या सर्व चुका या दुरुस्त करू शकता, ठीक आहे ना. चला असो, पण त्यानंतर लागेल तुमची फायनल मेरिट लिस्ट 29 जूनला. पण ज्या वेळेस फायनल मेरिट लिस्ट लागली, यानंतर तुमच्या कोणत्याही चुका चेंज होऊ शकणार नाही. जर तुम्ही तुमचे ओरिजिनल कागदपत्र, ओरिजिनल डॉक्युमेंट्स या 24 ते 27 पर्यंत सादर करू शकले नाही, तर तुमची ओपन कॅटेगरीमध्ये कन्व्हर्जन केलं जाईल. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा फायदा मिळणार आणि त्यामुळे सांगतोय, डॉक्युमेंट जे लागतात ते पटपट वेंडरला एक्स्ट्रा पैसे देऊन बनवून घ्या आणि लवकरात लवकर ह्या तारखेमध्ये तुम्ही अपलोड वगैरे करून द्या. म्हणजे आताच 21 तारखेपर्यंत जर अपलोड करून दिलं ना, मग तर डोक्याला ताण घ्यायची गरजच नाही, ठीक आहे ना. येते का लक्ष तुम्हाला? पण 21 पर्यंत सुद्धा आले नसेल तर घाबरायचं कारण नाही. जवळच्या मस्त की कॉलेजला जायचं, त्यांना सर्व काही प्रकरण सांगायचं, विषय क्लोज डायरेक्टली, ठीक आहे. डन. चलो, त्यानंतर बघा फायनल मेरिट लिस्ट लागली की तुम्हाला हे सर्व परत तेच, तुम्ही महाराष्ट्रातून कितवे, जिल्ह्यातून कितवे, मुलांपैकी कितवे, मुलींपैकी कितवे, कॅटेगरी वाईज कितवे, हे सर्व तुम्हाला दिसून जाईल. पण हे फायनल असेल, याच्यामध्ये कोणताही चेंज वगैरे होणार नाही, ठीक आहे. चलो, आता त्यानंतर सुरू होईल तुमचा कॅप राऊंड 1च्या ऑप्शन फॉर्म भरायची सुरुवात. बघा, तुम्हाला आता वाटत असेल, बऱ्याच जणांना हा डाऊट असेल, सर आम्ही तर फॉर्म भरला पण आम्ही तर कॉलेजच टाकला नाही सर. अरे बाळांनो, हा पहिले जो फॉर्म तुम्ही आता भरताय ना, हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे. पण कॅप राऊंड फॉर्मचे अजून डेट्स वगैरे याच्या आलेल्या नाहीये. फर्दर शेड्यूल तुमचं येईलच, लवकरच येऊन जाईल, ठीक आहे ना. साईटवर तुम्हाला दिसून जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका, सर्व अपडेट तुम्हाला इथे प्रॉपर मिळतील, ठीक आहे ना. थोडं लेट झालं, पहिला व्हिडिओ मला डिलीट करावा लागला, थोडंसं काही ना व्हॉइसचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे, म्हणून हा दुसरा व्हिडिओ आहे, थोडा अपडेटेड व्हिडिओ आहे, ठीक आहे. मग सुरू होईल कॅप राऊंड 1च्या फॉर्म भरण्याची सुरुवात. मग कॅप राऊंड 1 भरताना तुम्हाला भरपूर साऱ्या डिप्लोमाचे जेवढे पण काही कॉलेजेस वगैरे असेल ना, या सर्व कॉलेजेसचे नाव, म्हणजे नावं नाही टाकायची, तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, तुमचा ऑप्शन कोड, मग त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे आहे, त्या ब्रांच कोड तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. असं करत करत तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेजेसची नावं आणि तुम्हाला जी ब्रांच पाहिजे आहे ना, त्या ब्रांचची नावं तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. म्हणजे तुम्ही असं पण करू शकता की आता मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कॉम्प्युटरला सुद्धा ट्राय करायचंय, आयटीला पण ट्राय करायचंय, आणि नाहीच लागला तर मला मेकॅनिकलला सुद्धा ट्राय करायचंय. येतंय का लक्षात तुम्हाला? म्हणजे एकाच कॉलेजच्या तुम्ही सर्व ब्रांचेस सुद्धा टाकू शकता, काही एक प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. येतंय लक्षात तुम्हाला? म्हणजे मी काय करेल, पहिले आता मी जळगावचा आहे, ठीक आहे ना. जळगावला माझं ऑफलाईन कोचिंग क्लासेस आहे, विनीत ट्युटोरियल्स नावाने, ठीक आहे ना. युट्यूब चॅनल सुद्धा आहे विनीत ट्युटोरियल्स नावाने, त्या ठिकाणी डेमो लेक्चर वगैरे भरपूर सारे मी टाकून दिलेले, ठीक आहे ना. बघा, माझे ऑनलाईन क्लासेस वगैरे सुद्धा आहे विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर. संपूर्ण डिप्लोमाचे क्लासेस वगैरे एकदम जबरदस्त पद्धतीने, एकदम कॉन्सेप्टनुसार विद्यार्थी शिकतात. आणि आपले जे टॉपर आलेले आहे 98.56 नावाचा पर्सेंटेजचा सुद्धा आपला टॉपर आलेला, ऑल ओव्हर महाराष्ट्रात ऑनलाईन शिकून, ठीक आहे ना. त्यामुळे सांगतो बाळांनो, विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन हे इन्स्टॉल करा आणि त्याच्यावर तुम्हाला लवकरच सर्वचे सर्व कोर्सेस तुम्हाला दिसतील. फर्स्ट इयरचे सर्व, बेसिक मॅथ्स असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, इंग्लिश असो, सर्व विषय तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जातील. आणि बघा, इतक्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. एकदा बघा, क्वालिटी बघा, शिकवणं बघा. जर तुम्हाला शिकवणं आवडलं ना, तरच तुम्ही कोर्सेस कंटिन्यू करा, बिनधास्त, टेन्शन नाही घ्यायचं. आवडलं ना शिकवणं तरच कंटिन्यू करा. पण फाउंडेशन बॅच बद्दल नक्की विचार करा. 9 रुपयाला कोर्स, अरे 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 एकदम कमी, ठीक आहे. चला असो, तर बघा, ज्यावेळेस कॅप राऊंड 1चा तुम्ही फॉर्म भरशाल, त्यानंतर अलॉटमेंट लिस्ट लागेल, म्हणजे कॅप राऊंड 1चा रिझल्ट, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं की नाही मिळालं. मग या संदर्भात सुद्धा अजून काही गोष्टी होतात. मग या गोष्टीमध्ये कोणतं, जर तुम्हाला ते कॉलेज पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं तर त्याला म्हणता आपण ऑटो फ्रीज. त्याला आपण काय म्हणतो, ऑटो फ्रीज. म्हणजे 1 नंबरचं कॉलेज जे तुम्ही टाकलं होतं ना, हेच तुम्हाला मिळालं तर ते होऊन जातं ऑटो फ्रीज. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागतं. जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही पहिल्या नंबरच्या कॉलेजला, तर तुम्ही सर्व कॅप राऊंड मधून बाद होशाल. तुम्हाला कोणताही कॅप राऊंड, म्हणजे पुढचा दुसरा तिसरा राऊंड तुम्हाला ट्राय करता येणार नाही. आणि शेवटच्या राऊंड मध्ये तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यावं लागेल, ओपनची फीस भरावं लागेल भाऊ तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिल्या नंबरला जे कॉलेज तुम्ही टाकशाल ना, हे विचारपूर्वक टाका, ठीक आहे. आणि कॅप राऊंड फॉर्म भरताना कोणत्या चुका करू नये यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. टेन्शन घेऊ नका, बनवला सुद्धा आहे मागच्या वर्षीसाठी मी, तो सुद्धा मी पुन्हा एकदम रिपीटेड फॉर्म मध्ये बनवणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या. तुमचा मोठा भाऊ आहे मी, माझ्या लहान भाऊ बहिणीची काळजी मला आहे बाळांनो, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सर्व प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल मी, प्रॉपर माहिती देईल मी शेवटपर्यंत, ठीक आहे. चला, मग कॅप राऊंड 1ची लिस्ट लागल्यानंतर पहिला नंबरचं मिळालं तर ऑटो फ्रीज,
पण दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं यापैकी जर मिळालं असेल ना, तर आपल्याला जर समजा असं वाटत असेल की अरे यार मला हे कॉलेज तर मान्य आहे, मला ह्या कॉलेजला ऍडमिशन तर घ्यायची, पण मी अजून दुसरा राऊंड ट्राय करून बघतो, जर याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज जर मला मिळालं तर एकदम भारी काम होऊन जाईल. म्हणजे बघा, आता पहिल्या नंबरला मी टाकलं होतं जळगाव गव्हर्नमेंटची IT ब्रांच, बरोबर आहे, किंवा जळगाव गव्हर्नमेंटची कॉम्प्युटर ब्रांच, आणि दुसऱ्या नंबरला मी टाकलं होतं जळगाव गव्हर्नमेंटची मेकॅनिकल ब्रांच. तर आता मला मेकॅनिकल मिळालेली, 2 नंबरचं मला मिळालं, मला मेकॅनिकल मिळालेली, बरोबर आहे. पण मला असं वाटत होतं की अरे यार कॉम्प्युटर मिळालं असतं तर किती भारी काम झालं असतं. मग मी काय करेल, अशा वेळेस मी नॉट फ्रीज वर क्लिक करेल. कशावर क्लिक करेल? नॉट फ्रीज वर. नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट हा एक ऑप्शन असतो त्या ठिकाणी, नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट. मग याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं ना, तर तुमचं ते जे मिळालेलं कॉलेज आहे ना, पहिल्या राऊंडला जे तुम्हाला मिळालेलं कॉलेज आहे ना, हे सेफ राहतं, हे सेफ राहतं. पण तरी सुद्धा तुम्ही सेकंड राऊंड ट्राय करू शकता. मग सेकंड राऊंडला तुम्ही जर समजा फक्त एकच कॉलेज टाकायचं, जळगाव गव्हर्नमेंट कॉम्प्युटर, म्हणजे जे मिळालेलं कॉलेज किंवा मिळालेली ब्रांच ना, त्याच्यापेक्षा चांगलं, त्याच्यापेक्षा बेस्ट टाकायचं. जर त्या ठिकाणी लागलं तर हे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज कॅन्सल होऊन जाईल आणि दुसऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज आपल्याला घ्यावं लागेल. असं असतं ते. या संदर्भात डिटेल विथ एक्झाम्पल वाईज मी व्हिडिओ बनवून देईल, टेन्शन घेऊ नका. आता हा कसा आहे, संपूर्ण शेड्यूलचा व्हिडिओ, त्यामुळे मी पूर्णतः इलॅबोरेट करू शकत नाही. पण बघा, डिटेल कॅप राऊंडचा फ्रीज म्हणजे काय, ऑटो फ्रीज म्हणजे काय, सेल्फ फ्रीज म्हणजे काय, हे सर्व मी क्लिअर करून देईल. टेन्शन घेऊ नका. अरे चॅनलला चेक करा, प्लेलिस्ट चेक करा, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सर्व दिसून जाईल. ठीक आहे, डन. चला, त्यानंतर एक ऑप्शन असतं आपलं सेल्फ फ्रीज. म्हणजे आपल्याला चौथ्या नंबरचा, 5व्या नंबरचा, दुसरा, तिसरा, चौथा कोणतंही कॉलेज मिळालं आणि आपल्याला वाटलं जाऊ दे रे भाऊ, मिळालं कॉलेज, घेऊन घेतो मस्तपैकी आणि आरामात बसतो. ठीक आहे, म्हणजे जर पहिला सोडून जर दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं जर कोणताही जर समजा तुम्हाला ऑप्शन मिळाला असेल ना, आणि ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल, तर तुम्ही सेल्फ फ्रीज हा ऑप्शन वर क्लिक करून सेल्फ फ्रीज तुम्ही करू शकता. आणि यासाठी तुम्हाला अलॉटमेंट फीस वगैरे भरावी लागेल आणि तुमचं ऍडमिशन निश्चित करावं लागेल. ठीक आहे ना, याबद्दल डिटेल व्हिडिओ मी बनवून देईल. अशा पद्धतीने हे कॅप राऊंड 1, मग कॅप राऊंड 2, मग कॅप राऊंड 3 असं तुमचे होतील. ठीक आहे ना. चला, सो मागच्या वेळेस 3 कॅप राऊंड झाले होते, यावेळेस किती होतात ते आता बघू. आता शेड्यूल आल्यावर समजून जाईल आपल्याला. बघा, पहिले 2 पण झाले होते, त्याच्यानंतर आपल्याचा काउन्सिलिंग राऊंड. तर काउन्सिलिंग राऊंड काय असतो सर? तर बघा बेटा, पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला, तिघी राऊंड झाल्यानंतर सुद्धा जे पण काही जागा उरतात ना, एखाद्या कॉलेजला समजा 2 जागा, 3 जागा, 1 जागा, 2 जागा असं जे पण काही उरतात ना, तर बघा या जागेंसाठी होतो बेटा आपला काउन्सिलिंग राऊंड. या जागेंसाठी होतो आपला काउन्सिलिंग राऊंड. मग या ठिकाणी ऍडमिशन कसं होतं? जर समजा सर्व पहिला, दुसरा, तिसरा सर्व राऊंड झाल्यानंतर बघा चान्सेस एकदम कमी असतात या राऊंड पर्यंत जवळपास जायचं नाही, या राऊंड पर्यंत जायचं नाही. लक्षात ठेवा, काउन्सिलिंग राऊंड पर्यंत जायचं नाही. कारण कसं असतं म्हणजे काउन्सिलिंग राऊंड मध्ये एकदम खतरनाक कराया माराची अवस्था असते डायरेक्टली. एखाद्या वेळेस भेटून पण जातं, एखाद्या वेळेस काहीच भेटत नाही, प्रायव्हेट पण भेटत नाही, अशी अवस्था होऊन जाते डायरेक्टली. ठीक आहे ना. तर काउन्सिलिंग राऊंड म्हणजे काय की सर्व राऊंड झाल्यानंतर ज्या पण काही सीट्स उरल्या असेल, मग या सीटसाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व, जो पहिले येईल त्याला ऍडमिशन, अशा बेसिसवर ऍडमिशन दिली जाते. पण ही होती मॅनेजमेंट कोट्यातून आणि यासाठी आपल्याला ओपनची फीस भरावी लागते. म्हणजे तुम्ही SC कॅटेगरीतले असा, ST असा, OBC असा काही असा, तुम्हाला ओपनची फीस वगैरे भरावी लागेल, असं असतं ते. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ही होती संपूर्ण आपली ऍडमिशन प्रोसेस वगैरे. ठीक आहे ना. आणि ज्या पण काही इम्पॉर्टंट माहिती वगैरे आहे ना, हे सर्व काही मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत राहील. त्यानंतर माझ्या युट्यूब चॅनलवर टाकत असेल तर बघा, विनीत सर नावाचं हे युट्यूब चॅनल तुमच्या मोठ्या भावाचं चॅनल आहे, तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि त्यासोबतच विनीत ट्युटोरियल्स हे ऍप्लिकेशन सुद्धा आहे आणि विनीत ट्युटोरियल नावाचे अजून एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी बरेचसे डेमो लेक्चर, माझे जे व्हिडिओ लेक्चर वगैरे असतं ना, सर्व डिजिटल बोर्डवर एकदम प्रॉपर आणि प्युअर कॉन्सेप्ट नुसार शिकवलेले मी टाकत असतो. आणि बघा बाळांनो, हे तुमच्यासाठी बेस्ट आहे. कॉन्सेप्ट नुसार शिका, जबरदस्त शिका. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सर्वांना. संपूर्ण पुढचं शेड्यूल मी एकदम डिटेल मध्ये तुम्हाला घेऊन येऊन जाईल. ठीक आहे ना. आणि बरेचसे व्हिडिओ मी करिअरवर बनवलेले आहे, हे तुम्ही बघू शकता आणि हे तुम्ही सर्व काही तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करू शकता. तर व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.